नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण बनवतो आहे मँगो स्टफ इडली. म्हणजे आपण इडलीचं बॅटर घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ना मँगोचा पल्प घालणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून हे बॅटर ना छान मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यानंतर ना याच्यामध्ये मी सारण आपलं मोदकाचं सारण असतं ना, आपण मोदकाला कसं ओल्या नारळाचं सारण घालतो ते घेतलेलं आहे. वाट्यांना छान तूप लावूया आणि थोडंसं बॅटर याच्यामध्ये घालूया. आणि त्याच्यानंतर आपलं जे सारण आहे ना ते चमच्याने आपण याच्यामध्ये घालून घेऊया. वरून थोडंसं पुन्हा बॅटर घालूया आणि हे जे मध्ये स्टफ केलेलं सारण आहे ना ते थोडं चमच्याने आपण ना असं इडलीच्या त्या बॅटरमध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया, जेणेकरून ना ती इडली अशी आपल्याला सर्व बाजूने त्याचा गोडवा छान त्या इडलीमध्ये उतरेल. आणि त्याच्यानंतर ह्या आपण इडली पात्रामध्ये 15 मिनिटांसाठी आपण छान वाफवायला ठेवूया. मस्त वाफतात. बघूया आपल्या इडल्या झाल्या आहेत का. 15 मिनटं झालेली आहेत. वा 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 वा, काय मस्त फुललेल्या आहेत इडल्या आणि रंग पण अतिशय सुंदर आलेला आहे. थंड करून घेऊया आणि कडा सोडवून आपण इडल्या छान सर्व करूया. ही इडली ना मी नारळाचं दूध त्याच्यामध्ये थोडंसं गूळ आणि वेलची पावडर घालून त्याच्याबरोबर सर्व केल्या होत्या. इतक्या अप्रतिम लागतात. तुम्हीही करून बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.